बळी महाराज देवस्थानात 53वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न। महाराष्ट्रभरातून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ जयघोषात भाविकांची गर्दी। काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता। नाशिककरांचा भक्तिमय जल्लोष। श्री बळी महाराज देवस्थानात ज्ञानेश्वरी पारायण, संत कथा व कीर्तन सोहळा। नाशिक शहरातील सूर्यवंशी मळा, हनुमान नगर, मुंबई आग्रा रोड इथं संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री बळी महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सप्ताहाचा प्रारंभ 13 ऑगस्ट रोजी झाला होता। श्री बळी महाराज अमर मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे 53वे वर्ष होतं। सप्ताह कालावधीत दररोज पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 8 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 4 वाजता संत कथा आणि रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भाविकांनी या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। याविषयी अधिक माहिती बळी महाराज देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील एकमेव या नाशिक मध्ये असलेलं बळी मंदिर गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली। हा कार्यक्रम नुसता नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक महाप्रसादासाठी येत असतात। या महाप्रसाद गेल्या 52 वर्षापासून हा बळीराजाचा अखंड हरिनाम सप्ताह बळी महाराज देवस्थानकडून, बळी महाराज अमर मित्र मंडळाकडून आयोजित करण्यात येत असतो। आज सप्ताहाचा शेवटचा दिवस होता। सकाळी काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। महत्वाचं म्हणजे हा महाप्रसाद केवळ नाशिक पुरताच मर्यादित नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला जातो। इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ असा जयघोष करत भाविकांनी बळीराजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। आख्यायिकेनुसार बळीराजाच्या राज्यात प्रजेचं जीवन सुखी आणि समृद्ध होतं। विष्णूंनाही वामन अवतार घेऊन बळीराजाला पराभूत करावं लागलं अशी लोकमान्यता आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळी महाराज अमर मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळूमामा शिंदे, कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।